नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। बाहेर खूप पाऊस येतोय, त्यामुळे घरामध्ये स्वयंपाक बनवायचाही खूप कंटाळा येतो। तर झटपट अशी रेसिपी आपण बनवत आहोत। पंचरत्नी डाळ आणि जिरा राईस हॉटेलपेक्षाही भारी रेसिपी होईल आणि पोटभरीचं खाणंही होईल। चला तर मग पंचरत्नी डाळ बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। तर पंचरत्न म्हणजे 5 डाळी हव्या आहेत आपल्याला। तर हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे मी 1 छोटी वाटी, पिवळ्या मुगाची डाळ घेतलेली आहे 1 छोटी वाटी, मसूरची डाळ घेतलेली आहे 1 छोटी वाटी, उडदाची डाळ घेतलेली आहे सालीसोबत 1 वाटी। हे 4 झाल्या डाळी आणि ही तुरीची डाळ, म्हणजेच 5 डाळी आपल्या झालेल्या आहेत। आता या सगळ्या डाळी आपण 4 ते 5 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत। अशा व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। पंचरत्न म्हणजे 5 डाळी। आता ही स्वच्छ पाण्याने 4 ते 5 वेळा डाळी धुवून घेतल्या, बाजूला ठेवून देऊयात। ते 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 मिरची आणि थोडंसं अद्रक घेऊन असं खलबत्त्यात चांगलं ठेचून घ्यायचं आहे। अरद बोबडा असं मस्त ठेचून घ्यायचं, जेणेकरून याचा स्वाद आपल्या डाळीमध्ये अगदी टेस्टी आणि रुचकर येईल। सगळं असं ठेचून घ्यायचं। ठेचल्यानंतर दाखवतेच मी तुम्हाला की ते असं फाईन ठेचून घेतलेलं, असं जास्त बारीकही नाही जास्तही मोठं नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं हे ठेचून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी ठेचून घेतलेलं आहे, असं ठेचून घ्यायचं। चला आता पुढची प्रोसेस पाहूया। इथं मी 1 टोमॅटो घेतलेला आहे मीडियम आकाराचा, तो कट करून घेतला। 2 कढीपत्त्याच्या डेंटल्स घेतलेले आहेत, छोटे आहेत या, आणि भरपूर अशी कोथिंबीर फोडणीसाठी जिरे घेतलेले आहे, मोहरी घेतलेली आहे, जिरे मोहरी, जिरेची पावडर आहे ही, लाल तिखट आहे, आणि हिंग। हिंग तर हवाच, डाळीसाठी हिंग एकदम बेस्ट, याने स्वाद खूप छान येतो। आणि तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी, तूपच वापरायचं या डाळीसाठी। हळद घेतलेली आहे फोडणीसाठी। चला तर मग आता वेळ न घालवता पटापट आपण फोडणी तयार करून घेऊयात। गॅस सुरू करून घेतला। आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे झटपट होणारी रेसिपी आहे। पटापट 2 कुकर लावायचे आणि मस्त अशी डाळ आपली रेडी होणार आहे। कुकर ठेवला, कुकर चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर 2 टीस्पून इतकं तूप घालून घेतलेलं आहे। तूप चांगलं मेल्ट झाल्यानंतर आपण फोडणी तयार करून घेणार आहोत। चांगलं कडकडीत गरम झालं, मोहरी घालून घेतली, अर्धा टीस्पून मोहरी आहे ही। मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घालून घ्यायचे आहेत, अर्धा टीस्पून। अर्धा टीस्पून म्हणजे मसाल्याच्या भांड्यामध्ये जो चमचा असतो छोटा, त्याचं हे माप आहे। आणि 2 कढीपत्त्याच्या डेंटल घेतल्या होत्या, त्याही घालून घेतल्या। अगदी चांगलं तडतडून द्यायचं, तडतडल्यामुळे अगदी मस्त डाळ होते। अद्रक, लसूण आणि 1 मिरची ठेचून घेतली होती, तीही घालून घ्यायची, मस्त मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित सगळं चांगलं परतून घ्यायचं। फोडणी चांगली झाली की बेस्ट होतात भाज्या, डाळ ही अगदी खमंग आणि रुचकर होईल। चला आता हे सगळं मस्त परतून घेऊया। अद्रक लसूण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं, जेणेकरून आपल्या डाळीमध्ये याचा वास येणार नाही। चांगलं परतून घेतल्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटो ही चांगला फ्राय करून घ्यायचा। मस्त टोमॅटो असा फ्राय करून झाला की मग हळद घालून घ्यायची, असा व्यवस्थित परतवून घ्यायचा। 1-2 मिनिटं चांगला परतवून घ्यायचा। 2 मिनिटात टोमॅटो अगदी व्यवस्थित परतला जातो। टोमॅटो चांगला परतून घेतल्यानंतर अर्धा टीस्पून इतका हिंग घातलेला आहे। हिंगाने खूप रुचकर अशी चव येते। परत मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची। ही अर्धा टीस्पून हळद घातली। हळद घातल्यानंतर आता ज्या धुवून ठेवलेल्या डाळी होत्या, त्यातलं पाणी ओतून घ्यायचं आणि ही डाळ सगळी व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायची। सगळ्या डाळी घालून घ्यायच्या आणि परतून घ्यायच्या 1-2 मिनिटासाठी। 2 मिनिटं चांगली परतून झाल्यानंतर पाणी ओतून घ्यायचं। पाणी किती घालायचं तर या डाळींच्या वरती येईल इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये। असं व्यवस्थित पाणी घालून घ्यायचं, या डाळींच्या वरती येईल इतकं पाणी घालायचं। आता इथं सुके मसाले घालूयात। लाल तिखट घातलेलं आहे मी अर्धा टीस्पून, मुलगी खाणार होती म्हणून थोडं कमी घातलेलं आहे, हे खूप तिखट आहे म्हणून। अर्धा टीस्पून जिरा पावडर घातलेली आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती अजून पाणी कमी वाटत होतं म्हणून मी थोडं पाणी घातलं। डाळीच्या वरती येईल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, परत मिक्स करून घ्यायचं। आणि बेडगी मिरची पावडर घातलेली आहे मी रंगासाठी, अर्धा टीस्पून इतकी।
थोडीशी आगळी वेगळी पद्धत आहे, पण डाळ म्हणाल तर एकदम भन्नाट आणि टेस्टी होते. सगळं परत मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्यात अगदी मऊसर आणि छान डाळ शिजली जाते, जसं आपल्याला हवं आहे तसं. जर तुमच्या कुकरला जास्त शिट्ट्या लागत असतील तर तुम्ही जास्तही करू शकता. माझ्या कुकरला 3 शिट्टीत अगदी व्यवस्थित झालेल्या होत्या. चला आता जिरा राईस बनवून घेऊया. जिरा राईससाठी या फुलपत्राने मी 1 फुलपत्र तांदूळ घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घेणार आहे. आता एक कुकर ठेवून घेतला, यामध्ये अर्धा टीस्पून इतकं तूप घालून घेतलं. तूप चांगलं मेल्ट झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी करून घेणार आहोत. जिरा राईस बनवतोय तर जिऱ्याची फोडणी करून घ्यायची. तर या ठिकाणी चांगलं कडकडीत तूप झालेलं आहे. तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर जिरे घालून घेतले मी. जिरेही चांगले तडतडू द्यायचे. जिरे तडतडल्यानंतर तांदूळ घालून घ्यायचे आहेत. तांदूळ 1 मिनिटभरासाठी परतवून घ्यायचे. जिरे इथे आपले चांगले परतलेले आहेत. चांगला स्वाद आला पाहिजे या जिऱ्यातून, तेव्हाच आपला राईस एकदम छान होतो. पलीकडे डाळीलाही शिट्ट्या होत आहेत. आता चला सगळे तांदूळ घालून घेऊयात. यामध्ये तांदूळ घालून घेऊयात. तांदूळ घातल्यानंतर 1-2 मिनिटापर्यंत चांगले परतवून घ्यायचे, जेणेकरून तांदूळ आपले शिजायला वेळ लागणार नाही, अगदी व्यवस्थित होतील. धुवून घेतल्यानंतर 2 मिनिटं तांदूळ त्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते मी. आता तांदूळ 2 मिनिटं परतून झाल्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं. आता पाणी ज्या फुलपत्राने आपण तांदूळ घेतले होते त्याच फुलपत्राने मोजून पाणी घालायचं. त्यामुळे काय होईल, हॉटेलसारखा अगदी मऊसर आणि सुटसुटीत भात होईल. आता 1 फुलपात्र तांदूळ घेतले होते तर 1.5 फुलपात्र इतकं मी पाणी घातलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तांदूळ बाजूला चिकटलेले असतात ते व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावून 1च शिट्टी करून घ्यायची आहे. तांदूळ भिजत घातले होते त्यामुळे एका शिट्टीत आपले तांदूळ अगदी मऊसर शिजले जातात. इकडे आपली पंचरत्न डाळ ही रेडी झालेली आहे. पाहू शकता किती दाटसर आणि छान झालेली आहे. खायला अप्रतिम अशी लागते. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून डाळ, मस्त अशी डाळ आपली रेडी झालेली आहे. चला प्लेटिंग करून दाखवते डाळीचं. 1 वाटी घेतलेली आहे. या वाटीमध्ये डाळ काढून दाखवते. हॉटेलच्या डाळीलाही फिक्की पाडेल अशी एकदम झटपट होणारी डाळ आपली रेडी झालेली आहे ना भारी. पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी आपली डाळ रेडी झालेली आहे. अगदी रुचकर आणि टेस्टी. अजून काय हवं, याच्यावरती आता थोडंसं तूप घालून घेऊयात. तूप घातल्यानंतर ही मस्त दिसते ना, दिसते तेवढीच टेस्टी आहे. चला आता जिरा राईस रेडी झालेला आहे. एका शिट्टीत किती मस्त मऊसर शिजलेला आहे पाहू शकता. आता भात सगळा मी मोकळा करून घेणार आहे. राईस हा अगदी व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा. किती छान शिजलेला आहे ना, अगदी सुटसुटीत आणि छान. आता वरून भरपूर अशी कोथिंबीर भातावरती घालायची. खाताना खूप टेस्टी लागतो हा भात, त्यामुळे वरून कोथिंबीर घालायला विसरू नका. वरून अशी भरपूर कोथिंबीर घालून घेतली मी. वा, मस्त अशी कोथिंबीर घालून घेतली. आता जिरा राईस ही रेडी आहे. चला एक पापड भाजून घेऊयात. गॅसवरतीच मी पापड भाजणार आहे. असा दोन्ही बाजूनी खरपूस असा पापड भाजून घ्यायचा आहे. मस्त असा गॅसवरती पापड भाजून घेतला. चला आता या राईसचं आणि डाळीचंही प्लेटिंग करून दाखवते तुम्हाला. इथं 1 प्लेट घेतलेली आहे मी. त्यामध्ये पहिल्यांदा प्रथम मी जिरा राईस वाढून दाखवते. किती मोकळा, सुटसुटीत आणि कोथिंबीर घातल्यामुळे अगदी छान दिसायला असा हॉटेलपेक्षाही भारी आपला जिरा राईस रेडी झालेला आहे. आता जिरा राईस एका बाजूला वाढून घेतला. एका बाजूला पंचरत्न डाळ वाढून दाखवते मी तुम्हाला. किती घट्टसर आणि मस्त अशी हॉटेललाही फिक्की पाडेल अशी मस्त डाळ रेडी झालेली आहे. पावसाळ्यात हा बेत नक्की करून पहा. अगदी रुचकर आणि टेस्टी. पापड ही ठेवून घेते याच्यामध्ये. मस्त असा पापड आणि लोणचं हवंच नाही का. डाळ, भात आणि लोणचं, पापड, मेनू मस्त अगदी फक्कड आहे ना. नक्की ट्राय करून पहा. या पावसाळ्यात ही डाळ नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब ही जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. नवीन रेसिपी अशाच चॅनलवरती पाहत राहा. आजवरचा तुमचा सपोर्ट खूप छान राहिलेला आहे मला. तुमच्या आशीर्वादामुळेच आज 700 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर अशीच कृपादृष्टी राहू द्यात. लाईक, शेअर, सबस्क्राईब.